नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या MPSC विथ शुभम या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेतील भाग 1 संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. भारतीय राज्यघटना भाग 1 संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. याच्यामध्ये डेफिनेशन बघूया. भाग 1 मध्ये भारताचे नाव, भारताची संघीय रचना, नवीन राज्याचा प्रवेश किंवा निर्मिती तसेच राज्याच्या सीमा, क्षेत्रफळ आणि नावामध्ये बदल करण्यासंबंधीच्या घटनात्मक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. कलम 1 मध्ये संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. भारत हे संघाचे नाव आहे. भारत हा राज्याचा संघ आहे. भारतामध्ये राज्याचे क्षेत्रफळ, राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित प्रदेश यांचे मिळून बनलेले आहे. पुढे बघूया कलम 2. कलम 2 मध्ये सांगितलं आहे नवीन राज्याचा प्रवेश किंवा स्थापना. संसदेच्या कायद्यांद्वारे नवीन राज्याला भारताच्या संघात प्रवेश देण्याचा किंवा नवीन राज्याची स्थापना करण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार संसद योग्य वाटतील अशा शर्तीवर वापर करू शकते. हे कलम प्रामुख्याने भारताबाहेर प्रदेश किंवा नवीन राज्याच्या संघात समावेश करण्यासाठी लागू होत आहे. या कलमांतर्गत अधिकार फक्त संसदेकडे दिला आहे. पुढे बघूया कलम 3. कलम 3 मध्ये सांगितलं आहे नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याची राज्यक्षेत्रे अथवा सीमा किंवा नावात बदल करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याची डेफिनेशन संसदेच्या कायद्यांद्वारे पुढील 5 अधिकार दिले आहे. तर पहिला दिलेला आहे नवीन राज्याची निर्मिती करणे. एखाद्या राज्याचे क्षेत्रफळ वाढवू शकतो, एखाद्या राज्याचे क्षेत्रफळ कमी करू शकतो, एखाद्या राज्याच्या सीमा बदलू शकतो किंवा राज्याचे नाव बदलू शकतो. महत्त्वाचे मुद्दे. या कलमांतर्गत अधिकार फक्त संसदेला दिलेला आहे. संबंधित राज्याचे राष्ट्रपती शिफारशीनंतर मत मागवले जाते. राज्याची संमती बंधनकारक नसते, पण अंतिम निर्णय संसदेला दिला निर्णय घेऊ शकतो. कलम 4 हे बघूया. कलम 4 मध्ये सांगितलं आहे कलम 2 व 3 अंतर्गत केलेल्या कायदा व तरतुदी. डेफिनेशन. कलम 2 आणि 3 अंतर्गत संसदेने केलेल्या कायद्यांमध्ये आवश्यक, पूरक, आनुषंगिक आणि परिणामस्वरूपी तरतूद करता येतात. महत्त्वाचे मुद्दे. कलम 2 व 3 अंतर्गत केलेल्या कायद्यांमध्ये आवश्यक, पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप तरतूद समाविष्ट करता येतात. अशा कायद्यामुळे पहिली व अनुसूची आणि 4थी अनुसूचीमध्ये आवश्यक बदल करता येतात. अशा कायद्यांना कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानले जात नाही. हे कायदे संसदेच्या साध्या बहुमताने पारित केले जाऊ शकते.